म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज घटस्थापना आहे बरं का. म्हणजे आता दसऱ्यापर्यंत आपल्याला दांड्या खेळायला चान्स आहे. एव्हाना सगळ्यांनी ठरवलं असेल कुठे खेळायला जायचं. माझा एक वेगळा डान्स आहे. म्हणजे मला नाचायला प्रचंड आवडतं. प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं. माझं नाचच वेगळं आहे. वेगळाच नाच आहे. म्हणजे त्याला आपण थैथयाट असंही म्हणू शकतो आणि अगदीच प्रयत्न केला तरी अजून काहीतरी वेगळा होऊ शकतो. त्यामुळे मला कोणीही डान्सला घेत नाही आणि मी पण जात नाही. पण मला आठवतं ते लहानपण. नवरात्र म्हटल्यावर आई दर दिवशी वेगवेगळा नैवेद्य करायची आणि आजी 9 दिवस कडक उपवास करायची. उपवास म्हटलं की मला जरा भीतीच वाटते. पोटात खड्डाच पडतो. भूकच लागते मला. उपवासातला ऊ म्हटलं की भूक लागते. त्यामुळे आईला मी खूप जवळचा. हां, म्हणजे रोज वेगवेगळे नैवेद्य. मंडळी, गमतीचा भाग सोडून द्या. पण आता हे कसं आहे माहिती आहे का की नवरात्र म्हटल्यावर एक वेगळं त्याचं पावित्र्य आहे. घटस्थापना म्हटल्यावर वेगळं पावित्र्य आहे. आणि कसं आहे की आजची जी स्त्री आहे ती वेगवेगळ्या स्तरांवर काम करते. म्हणजे घर सांभाळते, संसार सांभाळते, नवरा, आई वडील, सासू सासरी, मुलं या सगळ्यांचं करून मग आपलं करिअर पुढं कसं जाईल याचा अतिशय बुद्धिमान म्हणजे अतिशय बुद्धी वापरून त्याचा विचार करते, आहे की नाही. अशा तीन देवी आज इथे आलेल्या आहेत ज्या स्वतःच्या कर्तृत्वावर मोठ्या झालेल्या आहेत, सगळं सांभाळून. तर आता आपण त्यांची भेट घ्यायला पाहिजे. चला भेटूया. तर आजच्या या मंगल प्रसंगी 3 देविया इथे बसलेल्या. त्या 3 देवियांची आपण ओळख करून घेऊया. आपली ओळख? मी शुभदा सतीश पेंढारकर. मी पुणे पोलीस पब्लिक स्कूल सिम्बायसिस चालवते. त्याची KG सेक्शनची हेडमिस्ट्रेस आहे. आपली ओळख? मी डॉक्टर जयश्री फडणवीस. माझं एलेक्झियर ट्रेनिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. आणि अजून 1-2 त्याच्याबरोबर व्यवसाय आहेत. म्हणजे प्रथा ज्वेलरी म्हणून आहे. नंतर ड्रीम स्पेस रियालिटी म्हणून कन्स्ट्रक्शन. आम्ही 4 पार्टनर्स आहोत आणि मी एज्युकेशन हा विभाग सांभाळते. त्यातला आपल्या महाराष्ट्रामध्ये 42 शाखा आहेत. फक्त 42 शाखा आहेत? फक्त 42 शाखा. ओके. आपली ओळख? मी मंजिरी धामणकर. मी व्यवसायाने निवेदिका आहे. चरपट मंजिरी हा एकपात्री प्रयोग करते. लेखिका आहे, किंचित कवयित्री आहे, इत्यादी इत्यादी. बरं, तुमची मैत्री कशी आहे? कधी सुरू झाली मैत्री तुमची? आता यावर्षी आमच्या मैत्रीची सिल्वर जुबिली आहे. अरे वा. 25 वर्ष झालेली आहे. क्या बात आहे. आणि मुक्तांगण इंग्लिश स्कूल ही जी पुण्यामधली शाळा आहे तिथे आम्ही प्री स्कूल टीचर्स म्हणून 3 जणी होतो. तर त्यामुळे त्या नर्सरी स्कूलमध्ये आम्ही नोकरी करायचो 3 जणी. तिथल्या आम्ही मैत्रिणी. 25 वर्षाच्या मधल्या काळात तुम्ही सतत तुमच्या संपर्कात होता एकमेकाच्या का मध्ये काही गॅप पडली? 10 वर्ष 5 वर्ष? मला अगदी अभिमानाने सांगावंसं वाटेल की काही गोष्टी माझ्याही आयुष्यात अशा कधी कधी खूप घटना घडल्या की माझ्या मिस्टरांना ॲक्सिडेंट झाला किंवा मला स्वतःला आजारपण आलं. तर इट यूज टू बी लाईक अ ट्युनिंग. ह्या दोघींचे कसे तरी फोन यायचेच मला. अगं तू कुठे आहेस? नाही, मला जरा काळजी वाटली. आणि दोघीही पोचतात. आता घरी कोण कोण आहे तुमच्या? आमच्या घरी मी, माझा नवरा, माझ्या 2 मुली, माझे सासू सासरे, असं आमचं मूळ कुटुंब. बरं. सध्या घरामध्ये माझ्या मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे. मुलगी आणि जावई दोघेही डॉक्टर्स आहेत. धाकटी मुलगी माझी बेल्जियमला शिकायला गेली आहे. आणि माझा नवरा शेजारी म्हणजे रोज मी जाऊन येऊन असते. आणि नवरा माझा भोपाळला एका डेंटल कॉलेजमध्ये डीन आहे. तो डेंटिस्ट आहे. त्यामुळे घरी माझे सासू सासरे आणि मी असे आम्ही 3 जण सुखात असतो सध्या. ओके. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी सध्या राहते मी आणि माझी मुलगी. माझ्या मुलीचंही तिने MS in काउन्सिलिंग सायकॉलॉजी केलं IRPR बँगलोरमधनं. आणि ती आता लेक्चर MIT मध्ये काउन्सिलर प्लस लेक्चरर आहे. मुलगा माझा त्याने BE मग MS केलं. आता ह्युस्टनला असतो. त्याचं लग्न जस्ट ठरलेलं आहे.
ओके. आणि होणारी सून सर्जन आहे. बरं. नंतर नवरा माझा नागपूरला असतो, तिथे तो व्यवसाय करतो. तर दोघी सुखात आम्ही आनंदात मायले की सध्या एन्जॉय करतोय. बरं, आता नागपूरला किती वर्षासाठी गेल्या का? नाही ऑफ अँड ऑन असतो. जाऊ दे. तिकडच्या काहीतरी जबाबदारी त्यांच्यावर असेल, यांनीच दिली असणार. हा, यांनीच दिली असणार. बिचारे आम्ही नवरे कुठे कुठे जावं अरे अरे लागतं. अरे बघा ना. किती कसे सुकतात नवरे नाही अरे का? बाबा. अगदी वाढलेलेच आहेत अगदी. आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? माझे यजमान असतात. हा. माझा मुलगा असतो आणि माझी मुलगी, तिचं लग्न झालं आहे. ती मुंबईला ठाण्याला असते. तिने MA काउन्सिलिंग सायकोलॉजी केलं. तिचा नवरा सुद्धा डेंटिस्ट आहे, प्युअर डेंटिस्ट आहे. आजच्या ज्या तरुण मुली किंवा तरुण मुलं आहेत त्यांच्यासाठी एक टिप्पणी मला असं विचारावंसं वाटतं की आज जे ट्रेंड आहे की आम्हाला थांबा सेटल होऊ दे, 29, 30, 32 हे जे पुढं लग्नाचं वय चाललंय ते कितपत बरोबर आहे? कारण बिकॉज तुम्ही ते न करता जे केलेलं आहे त्याबद्दल मला सांगा असं वाटतं मला. नाही, मला असं वाटतं की योग्य वयामध्येच लग्न केलं पाहिजे. किंवा मुळात तुम्ही मी लवकर लग्न झालं त्याचा फायदा काय झाला खूप तुम्हाला? फायदा झाला, कारण आता मी सर्व जबाबदाऱ्यांमधनं 40शीतच फ्री झालेली आहे. या आणि माझ्या करिअरला जे तुम्ही म्हणालात ना एवढूशा शाखा का वगैरे, त्याला डे अँड नाईट लक्ष मी आता देऊ शकते. ऍब्सोल्युटली. आणि मुलं ही स्वतः समंजस आहेत, त्यामुळे ही काळजी नसते अरे मुलगी 7 वाजले घरी आली नाही किंवा मुलगा अमेरिकेत काय करतोय कोणास ठाऊक. कारण जेव्हा लक्ष द्यायचं होतं तेव्हा कम्प्लीट व्यवस्थित लक्ष दिल्या गेलं. चला प्रोग्रामिंग एजमध्ये 100% लक्ष आपण मुलांकडे देऊ शकलो आम्ही. परफेक्ट. आणि स्वतः यंग असल्यामुळे बाहेरची खूपशी काही अट्रॅक्शन्स नव्हती. मला वाटतं आमचा काळही तो खूप छान होता. ओके, हे आपली चर्चा आता परत आपल्या तिथे चालू ठेवायची आहे. पण तुम्ही तिघी तुम्ही काय बनवणार का? तुम्ही ह्या दोघी? आम्ही दोघी. काय काय खवय्या. बनवणार? हा, खवय्या. तुमच्याबरोबर. नाही, सगळ्यात सिनियर आहेत ना आपल्या. बरोबर आहे. त्या सुपरवाईज करणार आहेत की या बालिका बरोबर करतायत की नाही? ओके, तुम्ही काय बनवणार आहात? मी मुगाच्या डाळीची खीर बनवणार आहे. मुगाच्या डाळीची खीर. पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. आणि मी पालक भात. पालक भात. ओके, पहिलं कोण बनवणार? तुम्ही का मी तुम्ही? बनवते. आता जयश्री आपल्या किचन मध्ये आलेली आहे. मनापासून स्वागत. काय बनवणार आहे आज? पहिलं मी पालक मसाले भात. पालक मसाले भात. हा आपल्याला आजच्या दिवशी चालू शकतो हो, घटस्थापनेला. आपण मुद्दाम नैवेद्यामध्ये वाटता येईल असा, कारण याच्यात आपण कांदा लसूण याचा कुठलाच वापर केला नाहीये. बरं, तुला कॉन्फिडन्स आहे चांगला लागेल? अप्रतिम लागेल. परत पोटशील पुण्याला खायला. बर, ठीक आहे. ओके, साहित्य सांग मला काय काय आहे. शिजवलेला भात आहे हा, बासमती तांदूळाचा. ओके. अगदी मोकळा शिजवून घ्यायचा, कुकरमध्ये शिजवायचा नाही. बरं. त्यामुळे दाणा दाणा त्याचा असा फ्री झाला पाहिजे. ओके. ओके. त्याच्यानंतर मक्याचे दाणे. मक्याचे दाणे साजूक हे तूप. मायक्रोवेव्ह मध्ये वाफवून घेतलेत मी आता. साजूक तूप, जिरं, केशर, थोडा नवाबी अजून छान वाटत असेल ओके. तर त्याच्यात तुम्ही दुधात आधी थोडं केशर मी मिसळून ठेवलेलं आहे, सो दॅट त्याचा रंग छान उतरतो आणि स्वादही छान लागतो. Right. मीठ, थोडं सजावटीला काजू काजू. आणि ही चटणी करून घेतली आहे ओल्या नारळाची. बरं. म्हणजे आपण नेहमी जसं ओला नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि थोडं जिरं आणि लिंबू पिळलाय थोडा आंबटपणा करता. ओके. आणि ही कम्प्लीट. आणि ही पालकाची प्युरी आहे. ओके, आपण साहित्य बघितलेलं आहे, पण आता ही पालकाची प्युरी म्हणजे काय एक्झॅक्ट काय केलेलं आहे? हा, आपले आता- नॉर्मल पालक घेऊन 2 कुकरमध्ये नाही. मग हे पालक स्वच्छ निवडून पानं धुवून घ्यायची आणि अगदी व्यवस्थित रिन्स करायची, म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी लागायला नको, राहायला नको. ओके. आणि ती मायक्रोवेव्ह मध्ये 5 मिनिटं स्टीम करायची, बर पाणी न टाकता. बर. त्यामुळे लगदा त्याचा खूप जास्त होत नाही, कारण कुकरमध्ये वगैरे असलं तर खूप पाणी पाणी सुटतं त्याला. पळायला लागतं ते. हा, तर इकडे तुम्ही भात करू शकता, तिकडे मायक्रोवेव्ह मध्ये इमिजिएटली एका बोलमध्ये पानं, एका बोलमध्ये तुमचे दाणे. ओके. पण दाणे स्टीम करताना एक लक्षात ठेवायचं, 3ऱ्या मिनिटाला त्याचे पॉपकॉर्न व्हायला लागतात, त्यामुळे ओके. 3ऱ्या मिनिटाला ते काढावं लागतं बाहेर. बरोबर. आणि हे पुढे 5 चालू मिनिटं द्यायचं. 5 मिनिटं चालू द्यायचं, कारण त्याचा हिरवागार रंग तसाच राहतो. ओके. आणि मग मिक्सीमधनं प्युरी काढून घेतलेली आहे. आणि हे टेस्टी लागेल असं मला वाटतं, कारण काजू दिसतात मला तिथे. Yes, काजू आता इथे आहे. आपण हे तापत ठेवलेले काय थोडीशी तयारी करायला लागते. आम्ही म्हटलं आम्ही पालक मसाले भात करतोय आणि झाला असं होत नाही, आपल्याला थोडीशी तयारी करायला लागते. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या एक्सटेंडेड सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. ओके, साहित्य बघितलेलं इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे. आता काय करायचं पहिल्यांदा? आता आपण 1च टेबलस्पून तूप घेणार आहोत, ज्याच्यामध्ये जिरं आपल्याला तडतडवून घ्यायचंय म्हणून. अदरवाईज दिस इज टोटली
कॅलरीज, प्रॉपर डाएट. तर असं आपण थोडंसं तूप मात्र, कारण आपल्याला नैवेद्य म्हटला की तुपाशिवाय तर जास्त सोपं. थोडा गुलाबी झाला काही नाही, फटाफट होतो आता हा भात, कारण एवढी तयारी असली ना की पालक राईस इज क्विक. आणि हाच भाग आपण मायक्रोवेव्ह मध्ये पण करू शकतो. म्हणजे इकडे ही सगळी जर तयारी आपली असेल ना तर आता प्युरी टाकलेली असतानाच मीठ घालून घेऊया, म्हणजे ते भाताला व्यवस्थित लागेल. चटणीमुळे मजा येणार आहे पण चटणीचा इतका करेक्ट वास आला ना. ब्युटी लाईज देअर. ओके. केशर टाकायचंय आणि आपण खायचंय सगळ्यांनी. हे आपण फक्त मका हा जो आहे हा शिजवून घेतलाय ना, वाफवून घेतला, स्टीम करून घेतला मायक्रोवेव्ह. नसेल मगाशी मायक्रोवेव्ह तर सांगितल्याप्रमाणे. शिजवून घेता येतो. तोही आपण त्यात घातलेला आहे बरं का आता. त्यात घातलाय. रेडी टू सर्व. येस, रेडी टू सर्व. एका छानशा प्लेटमध्ये एखादं जर आपलं नवरात्रीचा प्रसाद नसेल तर कांद्याचं फूल त्याच्या बाजूला, बर. पापडाचे रोल त्याच्या बाजूला लावू शकतो. ओके. यू विल एन्जॉय इट बेट. फॅन्टॅस्टिक. क्या बात आहे. मला ते सगळं डोळ्यासमोरच आलं, अख्खी ती प्लेट. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेल्या बासमती तांदळाचा भात, वाफवलेले मक्याचे दाणे, तूप, जिरं, दुधात भिजवलेलं केशर, मीठ, काजू आणि ओल्या नारळाची चटणी आणि पालक पेस्ट. कृती: ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, जिरं आणि लिंबाचा रस हे जिन्नस एकत्र वाटून चटणी तयार करावी. पालकाची पानं वाफवून पाण्याचा अंश काढून त्याची पेस्ट करून घ्यावी. मक्याचे दाणे वाफवून घ्यावेत. कढईमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करावी. त्यामध्ये काजू, ओल्या खोबऱ्याची चटणी, पालक पेस्ट, मीठ आणि वाफवलेला भात घालून मिश्रण परतून घ्यावं. वरून केशर आणि मक्याचे दाणे घालून पालक मसाले भात सर्व्ह करावा. एक देवी इथून बाहेर गेलेली आहे, दुसरी देवी इथे आलेली आहे, ती म्हणजे मंजिरी देवी. मंजिरी, इथे मनापासून स्वागत. वत्सा तुझं प्रत कल्याण असो. कल्याण म्हणजे खायला चांगलं मिळेल एवढंच म्हण, बाकी काही नाही. ओके. तू काय बनवणार आहे? मी मुगाच्या डाळीची खीर बनवणार आहे. मुगाच्या डाळीची खीर. हा. सुचली कशी ही? सुचली म्हणजे मी माहेरची कानडी आहे. आमच्याकडे कर्नाटकात ही खीर करतात. ओके. आणि ही पौष्टिक आणि रिच नाही असं म्हटल्यानंतर म्हणजे आता आपल्याकडे बघून तर काय वाटणार नाही लोकांना की हे असं खात असतील, असं रिच वगैरे नसलेलं. पण म्हणजे ते तसं तुम्ही रिच खात राहिला तर आमच्यासारखे व्हाल, म्हणून हे खा. म्हणजे एखादंच असं असेल, दाखवण्याचे पदार्थ वेगळे आहेत आणि खाण्याचे पदार्थ वेगळे आहेत. करेक्ट. दात आणि आपण म्हणतो दाखवण्याचे दात आणि खाण्याचे पण दात. आता आपल्याला दाखवायचंय त्यामुळे सेफ आहोत आपण. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? दूध आहे, खीर म्हटलं की दूध आलंच. ही शिजवलेली मुगाची डाळ आहे, गूळ, जायफळाची पूड, वेलचीची पूड, भाजलेली खसखस, हे केशर, ही साखर, खोबरं आणि बदाम पिस्त्याचे काप. आता साहित्य बघितलं, आता कृतीकडे जायचंय. पण काय करायचंय, थोडंसं पातेली तापायला वेळ लागतो आणि अजून काहीतरी कमी वाटते. अजून मला माहिती मिळत नाही यांच्याकडून. काहीतरी असं मला शोधायला पाहिजे. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या एक्सटेंडेड सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. मला काहीतरी काढून घ्यायचं होतं. मला डोक्यात काहीतरी होतं, ते मला आता आठवलं, तर मी तुम्हाला विचारतो. आपल्याला रेसिपी बनवायची आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीये. पण तुमची यांची दोस्ती 25 वर्षाची आहे. पण तुमचे यजमान काय करतात? माझे यजमान डेंटिस्ट आहेत आणि पूर्वी बास्केटबॉल खेळायचे. हा, तो काहीतरी किस्सा आहे. हा, सांगायचं का? जरूर. हा, तर डेक्कन जिमखाना ग्राउंड पुण्याचं आमचं, तिथे तो बास्केटबॉल खेळायचा आणि ही पण बास्केटबॉल खेळायची तेव्हा तिथे. आणि यांची मैत्री होती तेव्हा तिथे. आणि मग मुक्तांगण शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही गप्पा मारता मारता आमची जेव्हा ओळख झाली, मग तेव्हा ती म्हणाली, अगं तू धामणकर, मग दिलीप धामणकर तुझा कोण? म्हटलं माझा नवरा. मग म्हणाली, अगं आम्ही मित्र होतो बास्केटबॉल कोर्टवरचे. मग मी त्याला पण म्हटलं की अरे शुभदा पेंढारकर कोण मला माहिती म्हणला. मग म्हटलं हा शुभदा साठे होय, ती होय, असं झालं ते. म्हणजे ती आधी माझ्या नवऱ्याची मैत्रीण होती, मग मी तिला हायजॅक केली आणि आता ती माझीच मैत्रीण आहे. म्हणजे आता तो बऱ्यापैकी
साईडला लांबच पडलाय. असतो. दिलीपराव हा. कर्माची फळे आहेत ही, बाकी काही नाही आहेत. असो, हो. आता आपण आता कृती कर. भूक लागली मला. भूक लागली हा, ना? भूक लागली. आता काय करायचं सांगा. आता हे जी तुपावर परतून आपण शिजवून घेतलेली मुगाची डाळ आहे त्याचं असं घट्ट हे पाहिजे मात्र. हम्म. आणि मग ती ह्याच्यात आपण घालायची. मग त्याच्यामध्ये गूळ घालायचा. ह्याच्यामध्ये गूळ हा थोडासा जर का बारीक केलेला असला तर जास्ती बरं पडतं. ओके. हं. आणि मग हा आता गूळ थोडासा विरघळल्यानंतर मग हे खोबरं, ओलं खोबरं आणि ही भाजलेली खसखस. आणि जास्त थोडीशी गोड पाहिजे असेल तर थोडीशी साखरही घालू शकतो आपण. नावाला. पण न घातलेलीच बरी. नाही आजकाल. घातली तरी चालते. आणि ह्याच्यातला आता असा गूळ विरघळत आला. आपल्या आवडीप्रमाणे ही वेलचीची पूड. ही जरा वेलची आणि जायफळ ह्या खिरीला थोडं जास्ती लागतं बरं का. कारण काय असतं, मुगाची डाळ जरा उग्र असते. हम्म. त्याचा वास थोडा उग्र असतो. त्यामुळे ते जाण्यासाठी त्याच्यापेक्षा थोडंसं दीडपट. जास्त लागतं. हां, अरे हे जवळ दुप्पटच झालं. दुप्पटच झालं ना. हां, ते जरा छान लागते ना, त्यामुळे घालायचं. आणि जायफळ रिच पण होते ना. आणि जायफळाचा पण वास छान लागतो ह्याला. झोप पण छान लागते. झोप मस्त लागते जायफळाने. ओके. हां, आणि हे झाल्यानंतर मग आता केशर. मंजिरची खासियत काय आहे तुझ्यामध्ये? तिच्यात इतके गुण आहेत पण ती कधीही ते दाखवत नाही की मी महान, मी मोठी, असं कधीच दाखवत नाही. साधी, सज्जन, सोज्वळ अशी आहे ती. 25 वर्ष अशीच आहे. अशीच आहे ती, अगदी अशीच आहे. आणि दुसरी जी आपली आधी जयश्री होती ती तिने पण कधीच घेतला नाही. म्हणजे तिचं इलेक्झियर एवढं मोठं आहे, जसं मगाशी आपण म्हणालो 42 तिचे सेंटर्स आहेत. तरी 42च. आता आम्ही तिला म्हणतोय आता 50 कधी गाठतेस तू तुझ्या सेंटर्सची. आता हे झालंय. ओके. आता हां, ह्याच्यात आपल्याला आता काय? हे ह्याच्यामध्ये दूध घालायचं. ओके. हां, आणि बदाम पिस्त्याचे काप घालायचे. दूध किती घालू ना? हां, बस 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 आधी बस. आपण ढवळून बघू किती लागतं ते. हां, ही खरं तर ह्याच कन्सिस्टन्सीची चांगली लागते खीर. ओके. ओके. हां, आता आणि आपल्याला काय करायचं? आता आपल्याला ते बदाम बदाम पिस्ते. हे किती घातले तरी हे चालतं ना? किती घातले तरी चालतील. आपल्या आवडीप्रमाणे, आपल्या खिशाच्या आवडीप्रमाणे, खिशाला किती परवडते? खिशाच्या तब्येतीप्रमाणे, आवडीप्रमाणे, तब्येतीप्रमाणे ओके. झाली. फॅन्टॅस्टिक. ही अशी नुसती अशी गरम गरम प्यायला सुद्धा छान लागेल. हो, गरम प्यायला छान लागेल किंवा ती फ्रीज मध्ये ठेवून Deep सुद्धा freeze मध्ये छान ठेवून. लागेल. डीप फ्रीज मध्ये नाही, डीप फ्रीज मध्ये ठेवलं तर बर्फ होईल त्याचा. बर. साध्या फ्रीज मध्ये आपल्या. रेडी टू सर्व. येस फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मूग डाळीची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, शिजवलेली मूग डाळ, ओलं खोबरं, जायफळ पूड, वेलची पूड, भाजलेली खसखस, साखर, केशर आणि ड्रायफ्रुट्स. कृती: एका पॅन मध्ये साजूक तुपावर लवंगा परतून त्यामध्ये भिजवून कोरडी केलेली मूग डाळ पाणी घालून शिजवून घ्यावी. ही शिजवलेली मूग डाळ एका पॅन मध्ये घेऊन त्यामध्ये गूळ आणि ओलं खोबरं घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये भाजलेली खसखस, साखर, वेलची पूड, जायफळ पूड, केशर आणि दूध घालून खीर उकळवून घ्यावी. वरून ड्रायफ्रुट्स घालून मूग डाळीची खीर सर्व्ह करावी. 3 दिव्यांपैकी 2 दिव्यांनी आपल्याला छान पदार्थ बनवून दिलेत आणि आता आपण ते खाऊन बघायचे. ओके. तुम्ही खाऊन बघा, मी खाऊन, आणि तुम्ही तर खास. तुम्हीच बनवलं त्यामुळे घाबरायचं काय कारण घाबरायचं काही कारण नाही. मला फक्त हे खाताना भीती वाटते कारण ते हिनी केलंय आणि तिला बहुतेक हे खाताना भीती वाटेल कारण मी केलंय. नाही ग, खाल्लंय मी वर्षानुवर्ष तुझ्या खाल्लंस ना? हां. हातचं. तुझं बघ, कारण ट्रेनिंग तू दिलंय. हा. बघूया शिष्य कितपत तयार झालाय ते. वा. हम्म. दोन्ही पदार्थ उत्तम झाले. जमलाय का? अतिउत्तम, हे भात कसं झालंय? सुंदर. सुंदर झालं ना? हा, आता काय करायचं माहिती आहे तुम्हाला? सांगायचं हे 2 पदार्थापैकी चांगला पदार्थ कुठला आहे. भात हा जास्ती टेस्टी झालाय कारण मला खूप गोड आवडत नाही म्हणून. बघितलं ना? बघितलं, हे असं हां, असतं. असं सेफ असतं म्हणतात बघा. त्याला, सेफ. मग मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. तिघींमध्ये तुम्ही ज्येष्ठ आहात. बरोबर. ह्या 25 वर्षाच्या मैत्रीमध्ये तुम्ही काय कमावलं? पहिलं म्हणजे घट्ट मैत्री हे कमवलं आणि एकमेकींचा विश्वास आणि फॅमिलीजचा पण विश्वास. पण हा जो विश्वास आहे आणि एक जो मनामध्ये विश्वास असतो की मला अर्ध्या रात्री जरी मदत लागली
तरी मी शुभदाला फोन केला किंवा जयूला फोन केला तर त्या अर्ध्या तासाच्या आत माझ्या घरी येतील आणि माझी जी काही अडचण आहे ती ते दूर करतील. Okay. हा जो एक म्हणजे मी आहे हा जो विश्वास आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि तो आम्हाला ह्या मैत्रीमध्ये फार मिळाला. कारण अलीकडच्या काळात कसं असतं माहितीये का की एकमेकांना गिफ्ट आपण जे देतो तर ते काहीतरी वस्तू बाजारातून आणून वस्तू देणं, सगळ्यांच्या घरी खूप वस्तू असतात, म्युझियम्स असतात. प्रॉब्लेम तोच झालेला आहे. हा, आनंदाचे 4 क्षण जे आपण एकमेकांना देतो ना ते फार महत्वाचे आहेत. मी तुम्हाला चांगली महागाची गिफ्ट दिली की मी तुमचा सॉलिड जवळचा मित्र झाला असं नाही असं अजिबात नाहीये, असं अजिबात नाही. एकत्र जे आम्ही 3-3.5 तास आत्ता जे येताना आलो त्या पुणे मुंबई ज्या आमच्या गप्पा झाल्या त्या मला वाटतं रेकॉर्ड केल्या. Exactly. ऍक्च्युली रेकॉर्ड करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली पण तुमची ही मैत्री अशीच टिको, दृष्ट कोणाची लागू नये, टचवूड धन्यवाद. दृष्ट लागू नये. आणि खूप छान तुमचं बॉन्डिंग आहे, आम्हाला बघून सुद्धा खूप बरं वाटतं. आणि ह्या छान मैत्रीसाठी आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. क्या बात आहे, थँक्यू. तुम्हालाही एक Thank you बारीक very much. जाता जाता हे फर्स्ट प्राइज नाही आहे. फर्स्ट प्राइज नाही, परत लफडा होईल ना. तिघींमध्ये भांडण बारीक नको. बारीक गिफ्ट म्हणजे हे काय प्रत्येकाच्या आकारमानानुसार असं नाही, असं काही नाही. लांबीरुंदीप्रमाणे दिले गेले आहेत. मला वाटतं की तुमचा हा जो परिवार एपिसोड आहे ना त्यात हा एक्सटेंडेड फॅमिली Extended इज family. व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज एक्सटेंडेड फॅमिली. This is एक्सटेंडेड फॅमिली. हा फार महत्वाचा आहे. आपली फॅमिली आनंदाने ठेवण्यासाठी आणि त्या फॅमिलीत आपण आनंदाने एन्जॉय करण्यासाठी ही एक एक्सटेंडेड फॅमिली गरज आहे. तर माझ्या सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींनी मला एक गोष्ट खूप मनापासून सांगायची वाटते की आपली जी मैत्री असेल ना ती टिकाऊ पाहिजे. टेम्पररी असण्यात काही मजा नाही आहे. 1 वर्षाची 2 वर्षाची मैत्री नाही. तुमच्या नोकऱ्या असतात 1-2 वर्षाच्या, पण त्या उपयोगाच्या नसतात. मैत्री जी असते ही कायमस्वरूपीच असायला पाहिजे. त्यामुळे शाळेतले मित्र, कॉलेजमधले मित्र हे घट्ट पकडून ठेवा. ते आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप उपयोगी पडतात, मदत करतात, मार्गदर्शन करतात. आणि मला असं वाटतं की ह्याच पॉईंटवर आजचा हा एपिसोड संपूया. कारण कसं आहे की कितीही मैत्रीबद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. आणि आता निघायची वेळ झालेली, परत आपल्याला भेटायचंच आहे. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या या एक्सटेंडेड सहकुटुंब सहपरिवारचा हा भाग मी इथेच संपवतो. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे हे तू काय बनवणार? मी रव्याच्या वड्या. रव्याच्या वड्या. आणि तुम्ही? ब्रेडचं रोल करणार. ब्रेडचे रोल. आपण फक्त खायचं काम करायचं आणि हे उत्तम झालं असं म्हणायचं. म्हणजे काय घरी गेलं की सुद्धा असंच आपल्याला खायला मिळतं.